ब्लडचे रिपोर्ट चेक केले तेव्हा ते बोलले माझ्यात होणार नाही. मग रेड्डी सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तुमच्या OPDचा. मग आम्ही इथेशी आलो. तर आल्यानंतर सरांनी आम्हाला सगळे ECG वगैरे काढली आणि आम्हाला सांगितलं की एन्जिओग्राफी करावं लागेल. मग आम्हाला सरांनी एक डेट दिली. त्या डेटला आम्ही अपोलोला गेलो. तिथेशी एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफीमध्ये ब्लॉकेज माहीत पडले. मग त्यांनी सांगितलं की इमिडिएटली एन्जिओप्लास्टी करायला लागेल. मग एन्जिओप्लास्टी केली. त्याच्यात ब्लॉकेज काय बाकी होते. त्याच्यानंतर परत आता 8 तारखेला परत एन्जिओग्राफी केली. आता मी व्यवस्थित आहे. थँक्यू.